तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? तुम्ही सांगता विमा देऊ, आता शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही? आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो? पीक विम्याचे अजून चंद्रपूर जिल्ह्याचे 73 कोटी दिले नाही, कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल. मुद्दा मांडून देऊन टाका पैसे. मुख्यमंत्री वित्तमंत्री इथं बसले. अध्यक्ष महोदय, आता बजेट अधिवेशन आहे, मागचेच पैसे अध्यक्ष महोदय अजून शेतकऱ्यांचे देण्यात आले नाही. पैशा संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईटवर जाऊन ऍप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं. आता 2 मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय, पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या 1 तांब्याच्या पैशात द्या, याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही. आता हा GR साहेब, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडस समजतं ना. पण तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचारेन. स्पष्ट आहे, हा GR आहे अध्यक्ष महाराज, हा मी तुम्हाला देतो, तुम्हीही वकील आहात, ते वकील आहे, आणि मी रजिस्ट्रेशन केलं नाही पण मी LLB आहे, ठीक आहे. आता अध्यक्ष महाराज, या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा. हे तिन्ही GR आहे अध्यक्ष महाराज. माझा प्रश्न काय आहे? तुम्ही सांगता विमा देऊ, आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो, आशिषजी प्रश्नावर हरकत आहे का? आता ते उत्तर नाही, ते प्रश्न विचारताय. अहो, मंत्र्यांना नाही विचारताय हो आशिषजी, तुम्ही एक वकील आहात, असं का करताय? अध्यक्ष महाराज, पीक विम्यामध्ये हे बसणार नाही. मंत्री महोदय, आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात, आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही. हे ब्रीफिंग करायला येतात की नाही, हे जर बाहेर लाय डिटेक्टर लावलं ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात, मला अनुभव आहे. आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रीफिंग. तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही? आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे. पीक विम्याचे अजून चंद्रपूर जिल्ह्याचे 73 कोटी दिले नाही. आयुक्तांनी एक पत्र दिलं, मागे घेतलं, म्हणाले हे 73 कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल. अरे, अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो? आणि कालच मी वाटलं 2,90,000 कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो, आणि यांना 22 कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का? तुमच्याकडून अपेक्षा आहे आशिषजी. आणि तुम्ही आता मदत केली नाही, उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिच्छातच सोडणार नाही. जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन, पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन, देऊन टाका पैसे, चुपचाप विषय संपवून टाका, सोडणार तर नाही. कारण मी भात. ठीक आहे, उत्तर घेऊया. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य यांना सर्व विषयाचा अभ्यास आहे, त्यांना मला अतिरिक्त काय सांगण्याची गरज नाही. तेही धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतात, मी देखील धान उत्पादक शेतकरी आहे, त्याचा प्रतिनिधित्व करतात. आमच्या सर्वांच्या भावना ही शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे. म्हणून सरकारने खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो, प्रत्येकाला 40,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण आणि मी प्रयत्न केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने हा निर्णय झालेला आहे. आणि मोठी मदत जे इतिहासात कधी झाली नाही ते धान उत्पादक शेतकऱ्याला झालेली आहे, हे कृपा आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. मी जे वस्तुस्थिती सांगितली ते कोणाच्या ब्रीफिंगवर सांगितली नाही. आपल्याला माहिती आहे, आपणही वकील, मी वकील, स्पीकर साहेब वकील, आशिष शेलार साहेब वकील, सर्व वकिलांचा या ठिकाणी युक्तिवाद आर्ग्युमेंट सुरू आहे. मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब वकील आहे, मुद्दा असा आहे की मी आपल्याला जी सांगितली ती वस्तुस्थिती आहे, त्यापैकी कोणी मला काही चुकीचं ब्रीफिंग केलेलं नाही. जे मी सांगितलं आहे ते 100% सत्य आहे आणि एकही बाब नियमाशी किंवा धोरणाशी विसंगत नाही. मदत करायला नाही पाहिजे का? 100% मदत करायला पाहिजे, याच्यात काही दुमत नाही. मुद्दा असा झाला आहे की जेव्हा ही तक्रार पहिल्यांदा प्राप्त झाली तेव्हापर्यंत 75% पीक कापून गेलं होतं. आणि जरी असं अज्युम केलं, जरी अध्यक्ष महोदय, जरी असं आपण अज्युम केलं की गव्हर्नमेंटनी पंचनाम्याचे आदेश दिले असते, तरी देखील वस्तुस्थिती अशी आहे की तेव्हा कुठलंही पीक रेकॉर्डवर नव्हतं. मग जे प्रचलित नियम आहे त्यानुसार मदत करायला पाहिजे ते करू. आपल्याला पीक विमा संदर्भात कुठली तक्रार असेल तर त्याची स्वतंत्र बैठक लावू, त्याच्याबद्दलही काही
शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही. मूळ मुद्दा असा आहे की ज्या बाबी रेकॉर्डवर नाही आहे, ज्या बाबीमध्ये अ, ब, क, ड आणि परिशिष्ट एक रेकॉर्डवर नाही आहे, त्या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी, ती कशी द्यावी हा एक प्रश्न आहे. बोलू द्या मला. या संदर्भामध्ये आपल्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. आपण केलेल्या सूचनेनुसार जे उंबरठा उत्पन्नापेक्षा जे सरासरी उत्पन्न कमी झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण सांगितल्याप्रमाणे हा प्रस्ताव आपण मंत्रिमंडळात पाठवू. त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे की अशा परिस्थितीमध्ये आपली जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण परिशिष्टानुसार पंचनामाच केला नाही, रेकॉर्ड काही उपलब्ध नाही. मग सरासरी मदत करायचा जर निर्णय केला तर ते कोणाला करायचं? आणि मग 33% जास्त किंवा 50% जास्त असलेले जे शेतकरी आहे त्या संदर्भामध्ये आम्ही मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करू, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. अध्यक्ष मोदी की धानाचा प्रश्न जसा आपण मंत्रिमंडळासमोर नेणार आहात, परंतु आपल्या निदर्शनास एक अध्यक्ष महोदय मला आणायचं आहे की पीक विम्याचा त्यांनी विषय अध्यक्ष महोदय काढला मंत्री महोदयांनी. बुलढाणा जिल्ह्यातील रब्बीचा पीक विमा तो अजूनही अध्यक्ष महोदय पेंडिंग आहे. का पेंडिंग आहे? तर अध्यक्ष महोदय त्या कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातल्या 110% वर पीक विम्याचं वाटप केलेलं आहे. 110% वर पीक विम्याचं वाटप केलेलं अध्यक्ष महोदय. त्यामुळे पुढचे जे वाटप किंवा पुढचे पैसे जे शासनाकडून त्यांना अभिप्रेत आहेत ते अजूनही आपण दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी वाट पाहत आहेत. दुसरा अध्यक्ष महोदय एक आहे बरं अध्यक्ष महोदय, आणि 2024 मध्ये अध्यक्ष महोदय जी अतिवृष्टी झाली त्या जिल्ह्यामध्ये त्याचे पैसे माझं एकच याच विषयाची संबंधित अध्यक्ष महोदय जेव्हा मंत्रिमंडळासमोर त्यावेळेस अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री वित्तमंत्री इथं बसले. अध्यक्ष महोदय आता बजेट अधिवेशन आहे, मागचेच पैसे अध्यक्ष महोदय अजून शेतकऱ्यांचे देण्यात आले नाही. तातडीनं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचे पैसे थांबलेले आहेत ते पीक विम्याचे असो की अतिवृष्टीची मदत असो, रब्बीची मदत असो, ती तात्काळ आपण मंत्रिमंडळासमोर जाऊन या बजेटमध्ये ते पैसे आले पाहिजे आणि शेतकऱ्यांना वितरण झाले पाहिजे. त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. या प्रश्नाची व्याप्ती ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीची होती. तरी देखील सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याची दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो आता भरला जाईल, नंतर केंद्राची मदत येईल आणि पुढील काही महिन्यामध्ये या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्याच्या भावनाचा विचार करून त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून या प्रश्नी मार्ग काढण्यात येईल.